योगी दुर्लभ योगी दुर्लभ तुम्हें देखिला योगी दुर्लभ योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ तुम्हें देखिला साजनी योगिया दुर्लभ 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 तुम्हें देखिला साजनी योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ योगिया दुर्लभ तुम्हें देखिला साजनी योगिया दुर्लभ आहता पहता मना न पुरे ध्वनि आहता पहता मना न पुरे ध्वनि पहता पहता मना न पुरे ध्वनि पहता पहता मना न पुरे धनी पहता पहता मना पहता पहता मना न पुरे धनी पहता पहता न पुरे धनी पहता पहता मना धनी देखिला 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 देवता देव देखिला 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 भेटला संदेह
तुझे पण भेटला संदेह निमाले तुझे पण विठ्ठला संदेह निमाले तुझे पण विठ्ठला संदेह विठ्ठला संदेह विठ्ठला विठ्ठला संदेह निमाले तुझे पण विठ्ठला संदेह विठ्ठला संदेह निमाले तुझ्या पण विठ्ठला संदेह
अरे तुझे पण देखिला संदेह निमाले तुझे पण विठ्ठला संदेह निमाले तुझे पण देखिला 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 विठ्ठला 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 योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधनी पाहता पाहता मनान पुरे धनी देखिला देखिला माये देवाचा देव विठ्ठला संदेह निमाले तुझे पण अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी बाप रखुमा देव रोखून बांधली कैचे देखिला देखिला माये देवाचा देव विठ्ठला संदेह निमाले तुझे पण विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगरणीत पाणी मंडन मंडनानाम विको कमी करा तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैधवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे
पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे पांडुरंगा करू प्रथम दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन हे बघा देवा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अतुलित बलधामं हिम शैलावदेहं धनुजवन कृशानुम ज्ञानिनामग्रगण्यं सकल गुण निधानम वानरानामधीशं रघुपती प्रिय भक्तं वातजातं नमामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला माये देवाचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्याचे माऊली साधकाचे मायबाप असलेले श्रीमंत श्री ज्ञानोबाराय यांचा सगळ्यांच्या पाटातला आणि खरं तर सगळे झोपल्यानंतर सगळ्याला उठवायसाठी जो अभंग गायला जातो तिला भोपाळी म्हणतात काकड आरतीतला आणि भोपाळी या प्रकरणातील पहिलाच अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे विठाला विठाला कीर्तनाला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहास द्यायचा तो असा आपला पाटोदे या परिसरामध्ये श्री क्षेत्र विठ्ठलगड या ठिकाणी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे आणि या सप्ताहाचे प्रमुख मार्गदर्शक आणि विठ्ठलगडाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा या देशामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये ज्यांची कीर्ती आहे कीर्तनाच्या माध्यमातून सेवेच्या माध्यमातून तपश्चर्येच्या माध्यमातून वैराग्याच्या माध्यमातून ज्यांची तुम्हाला सांगतो गिनीज बुकने दखल घेतली आणि गिनीज बुकमध्ये ज्यांचं नाव झालं आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण रणदिवे बापू हे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यांनी हा कार्यक्रम चालू केलेला आहे महाराष्ट्रामध्ये अनेक वेळेला आपल्याला पाहायला भेटतं 2-5 रुपये जर कमी पडले गाववाल्याकडून तर गाडी महागारी घेऊन येणारे बरेच लोक पाहिले जातात जर का महागारी येतात घेऊन आणि तुम्ही जर म्हणले त्यांची नावं सांगा तर कीर्तन झाल्यावर सांगू चॅनल जर नसते ना समोर तर मग तुम्हाला सांगितलं असते पुन्हा ते दुसऱ्या दिवशी आम्हाला म्हणतील तुम्ही गेले आणि बापूजी तिथं बरेच दिवे लावले 2-5 रुपये जर कमी पडले तर गाड्या महागारी घेऊन येणारे बरेचसे लोक तुम्ही पाहिले पण तुम्हाला सांगतो महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये स्वतःच्या पदरच्या डिझेलने वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार करणारे महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला कोण जर असतील ते आपले रणदिवे बापू आहेत आमचे गुरुरे घोलेबा म्हणायचे एखादी व्यक्ती जर स्तुतीला योग्य नसेल आणि त्या व्यक्तीची जर स्तुती केली तर स्तुती न होता ती निंदा ठरत असते पण वस्तुस्थिती जी आहे ती वस्तुस्थिती आपण काय केली पाहिजे वर्णनच केली पाहिजे मी विनोदाने सांगत असतो आणि खरंच सांगतो बापू मागच्या वर्षी कुठं आले आमच्या बरोबर म्हणजे आमच्या पाठीमागून आले पण हरिद्वारला आले योग गुरु रामदेव बाबांची भेट घेतली त्यांनी तिथंच राहायला थांबले त्यांनी त्यांना दर्शन दिलं एकमेकाच्या भेटी झाल्या आणि आमचे कणखली आश्रमामध्ये दिव्यानंद स्वामी दिव्यानंदजी यांच्या आश्रमामध्ये आम्ही राहायला बापू त्या ठिकाणी आले आणि तिथं येऊन तुम्हाला सांगतो आपल्या सपनामध्ये कीर्तन केलं अलीकडे लोक हवा जर चेक करायची असेल तर फुकटचं दुकान बघतात बरं का
पण एवढा त्याग करून तिथपर्यंत येण्याचं काम बापूंनी केलं. संन्यासाचा विचार जर केला, संन्यासाची व्याख्याच अशी आहे, सम्यक प्रकारे न्यासा त्यागा इति संन्यासा. चांगल्या पद्धतीने सगळ्याच गोष्टीचा ज्यांनी त्याग केलेला आहे त्यांना संन्यासी असं म्हटलं जातं. आचार्य कुणाला म्हटलं जातं? आचिनोतीचे शास्त्रार्थ आचार्य स्थापयत्यपि स्वयंप्याचार्य दिसतो स आचार्य इति स्मृतः. आचारी वेगळा आणि आचार्य वेगळा. आचारी म्हणजे सुंदर स्वयंपाक जो करतो त्याला आचारी म्हटलं जातं, आणि सुंदर प्रकारचं तत्वज्ञान स्वतः आत्मसात करून जनतेला ते देणारं जे आहे त्याला आचार्य असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर संन्यासाच्या बाबतीमध्ये जर सांगायचं, भगवे कपडे घातले आणि समाजामध्ये आपण फिरायला लागलो. काही वेळेला असं होतं की दिशाभूल होण्याची शक्यता आहे. माझा दावा नाही की भगवे कपडे घातल्यानंतर ते संन्यासी नसतात असं माझं म्हणण्याचा अर्थ नाही, पण सगळ्यात तुम्हाला सांगतो, भगवे कपडे ज्यांनी घातलेले आहेत ते संन्यासी असतील असंच आपल्याला सांगता येणार नाही, अजिबात सांगता येणार. गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज एक उदाहरण सांगायचे. नवीनच मुलगा तुम्हाला सांगतो, भगवे कपडे अंगावरती परिधान केले, डोक्याला केस होते, त्या केसाला जटा लांबवल्या, आणि इतक्या जटा लांबवल्या एक मुलगा पाठीमागं जटा वागवायला असायचा, आणि गावागावामध्ये फिरायचे. गावामध्ये फिरल्याबरोबर लोक विचारायचे, बाबाजी आपकी उमर क्या है? लोकांना संशय येता ना, वय बघितलं तर थोडं, जटा पाहिले तर मोठ्या, म्हणून लोक विचारायचे आपकी उमर क्या है? संन्याशांनी एकच सांगायचं, हम राम जी के ब्याह में घी पुरुष थे. म्हणजे रामाच्या लग्नात मी तूप वाढायला होतो, मग माझं वय किती तुम्ही ठरवून घ्या म्हणे. सगळ्याला ते लोक दर्शनाची गर्दी, माया भरपूर जमायची, आणि त्यांचा तो धंदा व्यवस्थित चालला. पण काही वेळेला परीक्षक लोक असतात. तुम्हाला सांगतो, आम्ही समाजात जरी फिरत असलो तरी समाज जो आहे तो अडाणी आहे असं समजण्याचं कारण नाही. एकाचड एक विद्वान आहेत जगामध्ये, एकाचड एक ज्ञानी आहेत. आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार उर्फ अण्णा म्हणायचे, गाथा ज्ञानेश्वरी भागवत मालिका ज्यांच्या पाठ आहे श्रोते असतात, कीर्तनातले श्रोते. ज्यांना नुसती मालिका पाठ असते, अभंग पाठ असतात ते टाळकरी असतात. ज्यांना नुसती प्रमाण पाठ असतात ते कीर्तनकार असतात, आणि ज्यांना काहीच पाठ नसतं ते दिंडीचे मालक असतात. दिंडी चालवायला व्यवस्थित असतात. म्हणजे इतका समाज हा काय ज्ञानी असतो. म्हणून सांगणाऱ्याने म्हणायची गरज नाही की मला सगळं काही येतं. बऱ्याच ठिकाणी ते फिरल्याबरोबर एका गावामध्ये गेले. गावामध्ये गेल्यानंतर एक जणांनी विचारलं, का तुमचं वय काय? सांगितलं, रामाच्या लग्नामध्ये तूप वाढायला मी होतो. तूप वाढायला मी होतो म्हणल्याबरोबर त्याला राग आला समोरच्याला. इतका तरी समाजाला खोटं कशाला बोलायचं? मागं पुढं सरकलं आणि बाही मागं सारले, एक कानफाडीत मारली. का बरं तसं? दया आली काय त्याची? जोरात कानफाडीत मारली. त्यांनी सांगितलं, का मारायला लागलीत मला? ते म्हणले, तुम्ही रामाच्या लग्नात तूप वाढायला होते ना? म्हणले, हो. मग मी त्या पंक्तीला जेवायला होतो. नेमकं माझं ताट सोडलं आणि दुसऱ्याला तूप वाढलं, त्यावेळेसपासून तुम्हाला बघतोय म्हणले, हा सापडला. मग असे जर काही संन्यासी असतील काय कामाचे आहेत का? नाही नाही नाही. कलियुगामध्ये पांढऱ्या कपड्यातल्या संन्याशाला जर बघायचं असेल तर आमचे आदरणीय पूज्य हृदय बापूकडे बघितलं पाहिजे. बरं काय? अहो साधा त्याग नाही. दुसरी एक गोष्ट सांगतो, जगद्गुरु तुकोबाराय असतील, सावता महाराज, गुरुबा काका आदी करून संत मंडळी त्यांचे अभंग कीर्तनाला घ्यायचे, आणि कीर्तनाला अभंग घेऊन त्याच्यावरती लाखो नाही करोडो रुपये कमवणारे जगामध्ये अनेक महाराज लोक होऊन गेले. पण जगद्गुरु तुकोबाराय असतील, माऊली ज्ञानोबाराय असतील, सर्व साधू संत असतील, कीर्तनासाठी त्यांचा अभंग घेऊन त्या अभंगासाठी गाडीचा प्रवास करून तुम्हाला सांगतो त्यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी करोडो रुपये खर्चणारे महाराष्ट्रात एकमेव कीर्तनकार असतील, आणि ते म्हणजे रणदिवे बापू. बरं का? ही वस्तुस्थिती आहे. नाहीतर मग उष्णानांचे ग्रहे लग्नम गर्धव शांती पाठकः परस्पर प्रशंसती अहोरूपम अहोध्वनी. उंटाच्या घरी लग्न आणि गाढव मंगलाष्टक म्हणायला आहे.
उंटाचं लग्न गाढव मंगलाष्टक म्हणायला आहे. एकमेकाची प्रशंसा करतात. ते का करतात? गाढवाला वाटतं की वर्णन केलं का उंटाचं म्हणजे नवरदेव आपल्याला पैसे देईल, आणि उंट म्हणत असतो आपण जर मंगलाष्टक म्हणणाराचं जर वर्णन केलं कमी पैशात बसतील. त्यांचा काय आहे? एकमेकाबद्दल स्वार्थ दडलेला आहे, पण निस्वार्थी प्रेम समाजावर, सर्व आमच्या टाळकरी मंडळीवर, आम्ही आमच्या महाराष्ट्रातल्या महाराज मंडळीवर निस्वार्थ बुद्धीने प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे बापू. बापूने कुणाकडूनच कधी काही घेतलं नाही. आता हे फेटा बांधलाय ना, महाराज लोकांना 40,000चे 50,000चे फेटे आणलेले आहेत. मी रस्त्यातच म्हटलं होतं, बाबासाहेब महाराजाबरोबर होते, म्हणलं चालू करायला बापूचं कीर्तन आहे वैद्यकिनीला, लवकर आपण उरकू. फेटा बांधायला लागल्यावर ते म्हणले नाही, आधी बापूच्या घरी जायचं, फेटा बांधायचा आणि मग कीर्तन करायचं. मला सांगा, एक तरी महाराष्ट्रातला असा महाराज असन का हो? एवढ्या महागा मोलाचा फेटा घ्यायचा आणि महाराजाला बांधायचा आणि मग कीर्तन. उलट महाराजांचा फेटा कसा आपल्याला येईल याची अपेक्षा करणारे बरेचसे आहेत, पण महाराज असून महाराजाला फेटा बांधणारे जगामध्ये कमी आहेत. का? भक्ताची लक्षणं जी सांगितलेली आहेत गीतेमध्ये, अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतवेतः सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिया. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन गतवेत असे जे भक्त आहेत ना, ते मला काय आहेत? प्रिय आहेत. आणि खरं सांगू, संस्थान उभं करणं सोपं नाही. आमच्या 3-3 पिढ्या गेल्या त्यावेळेला कुठंतरी संस्थान उभं राहिलंय, पण बापूची कमाल आहे. त्यांनी स्वतःच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो विठ्ठलगड स्थापन केला आणि त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती बसवून अनेक साधू संतांच्या त्या ठिकाणी मूर्ती बसवलेल्या आहेत. एक जागा शिल्लक राहिलेली आणि बापूला म्हणलं त्या ठिकाणी बंकटस्वामी महाराजांची मूर्ती बसवा. निश्चितच वेळ काढून ती मूर्ती संस्थान दिल्याशिवाय राहणार नाही बरं का. बापूला नाही अडचणीत आणायची. हां नाही 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 बंकटस्वामी महाराजांची मूर्ती दर्शनाला गेलो कशासाठी? ते म्हणले स्वामींची मूर्ती बसवायची त्या ठिकाणी. म्हणजे असा त्याग आहे. आणि माणसाच्या जीवनामध्ये त्याग जर असेल तरच परमार्थ केलेली सफलता जीवनामध्ये प्राप्त होत असते. आणि त्याग जर नसेल, समाजाला लुटायचा आपण जर प्रयत्न केला तर देव आपल्याला कदापि माफ करणार नाही. विठ्ठल विठ्ठल जपी तपी संन्यासी योगी संत महात्मे बरेचसे आहेत. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्याला मुक्त प्रवेश आहे. यारे यारे लहान थोर याती भल ते नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणासी. सकळाशी येथे आहे अधिकार कलियुग उद्धार हरिचना. कलियुग उद्धार हरिचना. सकळाशी येथे आहे अधिकार कलियुग उद्धार हरिचना. कलियुग उद्धार हरिचना. सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरिचना. कलियुगी उद्धार हरिचना. कलियुगामध्ये श्रेष्ठ साधन जर काय असेल तर ते भगवान परमात्म्याचं नामस्मरण. कलवतात हरी कीर्तनात. कलियुगामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं आणि देवाची प्राप्ती करून घ्यायची. नारद महर्षीने भगवान परमात्म्याला एक वेळेला विचारलं, देवा तुमचं राहण्याचं ठिकाण तरी कोणतं आहे? देवाने सांगितलं, नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदयरो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. नारदा, माझे भक्त गाती जेथे. माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभे होते. नारदा उभा जेथे नारद आम्ही उभा जेथे. माझे भक्त गाती जेथे नारद उभा
गाती जेथे नारदा उभा माझे भक्त असं उभा माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे कोठे नका पाहू करा हाती कथा तेथे अवचित्ता सापडेल. ज्या ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामस्मरण चाललेले त्या ठिकाणी देव असतात. आणि आज आपल्या विठ्ठलगडावर प्रत्यक्षात देवाचं दर्शन आपल्याला कीर्तनात झालंय हे आपलं परम भाग्य म्हणावं लागलं. नाव गडच त्यांच्या नावाने ना विठ्ठलगड. तर असो जप तप यज्ञ आगादी कर्म करणं हे काय आहे कलियुगामध्ये सोपं साधन जप आहे. तपश्चर्या करणं आता तप करण्यासाठी काय असावं लागायचं आयुष्य असावं लागायचं. नामदेव महाराज एक स्वतंत्र अभंग आहे. अरे मना सोसका कृषी किती हे तो वायाची धनसंपत्ती आयुष्य भविष्य नाही तुझ्या ती हे तो जाय. एक अर्बुद 60 कोटी देखा 30 लक्ष 10 सहस्र लेखा 7 शेते 9 मास मापात या हिरण्यकश्यपा काय झाले. एक अर्बुद संख्या माहिती आहे का बारके अर्बुद संख्या माहिती का नाही. अर्बुद म्हणजे टरबूज नाही बरं का. 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10,709 महिने एवढं आयुष्य होतं हिरण्यकश्यपूला. म्हणून कितीतरी 22 वर्ष जर तपश्चर्या गेले अडचण पडत नव्हती. 14 चौकड्याचं आयुष्य नारद रावणाला होतं. 99,000 वर्षाचं आयुष्य राजा दशरथाला होतं. 14 कल्प मार्कंड ऋषीला काय होतं आयुष्य होतं. 14 कल्प मार्कंडिया पडे तो महर्षणाचा एक रोम झडे बगदा लभ्याचे पुरे निमिष मोड गेले एवढे म्हण बगदा लभ्याचे पुरे निमिष उपडे व टंसाचा एक पिच्छ तयाशी होता मृत्यू प्रवेश एक श्वास भृशुंडीचा मरणांत पडे भृशुंडीचा एक दिवस कुर्माचा नामाविनवी केशवाचा वेगी विठोबाचा पंतधरा. नामदेव महाराजांनी सांगितलं एवढं आयुष्य होतं या लोकाला तरी पण ते गेले. त्याच्यापेक्षा कलियुगामध्ये अल्प आयुष्य मानवधेय शतगणिले ते अर्धरात्र खाये मध्ये बालक पिडा रोग क्षय काय भजना शिवरले ते पाहिगा बाळपण गेले निनता तारुण्य दशे विषयता वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरी. आपल्याला चिंता आहे. कशाची चिंता आहे तर आमचे गुरुरे पांडुरंग महाराज वैद्य म्हणायचे आळंदीकर कसं करू काय करू कसं होतं कसं झालं ही चिंता आहे सगळ्याच्या पाठीमागे. चिंता आणि चित्ता याच्यामध्ये अनुस्वराचा फरक आहे. चिंता चित्ता समख्याता बिंदू मात्रेन विशेषता सजीवम दहते चिंता निर्जीवम दहते चिता. मेलेल्या माणसाला एकदाच जाळते तिला चिता म्हणतात आणि जिवंत माणसाला पावलो पावली जी जाळते तिला चिंता असं म्हणतात. विठाला विठाला आयुष्य कमी आहे साधना कमी आहे काय करावं मग त्यासाठी भजन करायचं. बरं जुन्या काळामध्ये योगी तपश्चर्या करत राहायचे आयुष्य जास्त होतं. कलियुगामध्ये नामस्मरण करून देवाची लवकरात लवकर प्राप्ती करून घ्यायची. ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याची खूप प्राप्ती झालेली आहे. प्राप्ती झाल्याबरोबर ज्ञानोबारांना आनंद झालेला आहे. आणि आपण नेहमीप्रमाणे म्हणतो अंतरिच धावे स्वभावे भावे सरिताही परी आवरेना अंतरित धावे स्वभावे भावे परिताही परी आवरेना सरिताही आवरेना अंतरिच धावे स्वभावे भावे त्यांना आवरलं का सम आली की त्यांनी उडीत मारली
अंतःकरणात आहे ना, अंतरातलं ते बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर दरिताई परी आवरीना. गुरुनाम गुरु बंकटशाही महाराज उदाहरण सांगायचे. मोठा राजवाड्यासारखा राजवाडा होता. चोराला त्याच्यात चोरी करायची होती. गेला आणि 6 महिने त्या वाड्यात काम केलं त्यांनी. दुकान टाकायचं असलं तर कुठंतरी अगोदर काय करावं लागतं, अनुभव घ्यावा लागतो. वाड्यात गेला, सगळं पाहिलं. पहारेकरी किती वाजता येतात, पुन्हा पहारेकरी बदलतात कधी, कोण कोण कुठं कुठं झोपलेलं असतं, सगळं पाहिलं त्यांनी. तिजोरी कुठं असते, त्याच्या चाव्या कुठं असतात, सगळं पाहिलं आणि दाखवलं ना पराक्रमी किती. विचार करायला लागला. आता पहिले मातीचे वाडे असायचे ना, बुरुजाचे. घिसाड्याकडे गेला. घिसाड्याकडे गेल्यावर त्यांनी 2 असे काय केले, खिळे तयार केले. भिंतीमध्ये असा खिळा ठोकला, त्याच्यावरती उभं राहायचं. दुसरा खिळा वरती ठोकायचा, पुन्हा त्याच्यावर उभं राहिलं की खालचा काढायचा. असं करत करत तो वरती चढला माळवदावर. तिथून खाली उतरला चौकातून. त्याला काय घ्यायचं होतं ते घेतलं त्यांनी. हिरे माणिक मोती सोनं नाणं सगळं. त्याचं गटुडं बांधलं आणि पुन्हा एक खिळा असा रोवला त्याच्यामध्ये. त्याच्यावरती उभा राहिला. पुन्हा दुसरा, पुन्हा तिसरा. असं करता करता खाली उतरायला लागला. शेवटचा खिळा राहिला उपसण्याचा. उपटायला गेला तो खिळा, पण धपकन खाली पडला. आणि खाली पडल्यानंतर घरी गेला. आणि घरी गेल्यावर ते सगळं साहित्य व्यवस्थित ठेवलं. आणि चोरी केल्यानंतर पुन्हा त्याची ड्युटी होती. ड्युटीला हजर झाला. पुन्हा लगे हजर झाला. सकाळी पाहिल्याबरोबर त्या वाड्यामध्ये चोरी झालेली आहे. चोरी कुणी केली असेल, त्यावेळेला कुत्रे होते का नाही मला माहीत नाही बरं का. पण पोलीस लोक सगळे आले. पाहतात, परेशान झाले. 4 वाजल्या, डोकंच चालना. कड्या कुलपत लावलेले होते. पहारेकरी जागे होते. हा गेलाच कसा. 5 वाजत आल्या तरी परेशान झाले. साहेब कोण मी म्हणतोय. तो सांगायला लागला ब्रह्मज्ञान. कुणाला? साहेबाला. साहेब म्हणले, हा चोर काय सामान्य नसला पाहिजे, माहितीतला चोर असला पाहिजे. त्याला सगळ्या गोष्टीची माहिती असली पाहिजे इथली. साहेब म्हणले बरं. तो म्हणला, समोरून दरवाज्यातून चोर आलेला नसावा. साहेब म्हणले असं? तो कसा आला असावा? तो घिसाड्याकडे गेला असावा. त्याने 2 खिळे तयार केले असावा. हे भिंतीत मारलेली त्याची ओळ दिसतात आपल्याला. तसा तो वरती गेला असावा, पुन्हा खाली उतरला असावा, पुन्हा तिजोरी पैसे गेला असला पाहिजे. त्यांनी गटुडं वगैरे बांधलं असावं. साहेबाला एवढं डिटेल्स सांगितल्यावर संशय यायला लागला बरं का साहेबाला. न जाणू हात नसं, पण हिंमत नाही झाली ना. तो गेला असावा, इथं असावा असं म्हणायचा. पण साहेब म्हणले, मग तो खाली कसा उतरला असावा? म्हणले तसाच तो खाली उतरायला लागला असावा. पण शेवटचा खिळा उपसीत असताना मी धपकन पडलो म्हणला बरं का. मी धपकन पडलो म्हणलं की 2 कानफडे दिल्या आणि लगेच बेड्या टाकल्या. का? यालाच म्हणतात अंतरीचे धावे स्वभावे बाहेर. मनात होतं पण बाहेर पडत नव्हतं. पण एखाद्या वेळेला असा योग होतो, मनातलं बाहेर पडल्याशिवाय राहत नाही. तसं ज्ञानोबांना देवाची प्राप्ती झाली. आणि देवाची प्राप्ती झाल्यानंतर खूप मोठा आनंद झाला ज्ञानोबांना. पण तो आनंद सांगावा कुणाला? समाजाचा विचार केला तर देवाची गरज समाजाला नाही. तुकाराम महाराजांचे उद्गार आहे, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. लोकांनी सरळ म्हणले, देव न लगे, देव न लगे, साठवणी चेरून गेले जागे. आम्हाला देवाची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणले, फुकट घ्या, रुका काही देऊच नका. म्हणजे आम्हाला गरजच नाही. समाजाला देवाची गरज नाही. बरं, बाकीच्या कुणाला सांगावा देवाबद्दल, त्यांनाही देणं घेणं नाही. बरं, नाही सांगावं तर अंतःकरणात राहत नाही. मग काय करायचं काय? गुरुनाम गुरु बंकटशाही महाराज म्हणायचे, मालकाने जर नथ पाठवली तर नथ नाकात घातल्यानंतर आनंद होतो. पण लोकांनी जर विचारलं की नथ कधी आणली तर डबल आनंद होतो बरं का. आणि नाही विचारलं तर काय उपयोग होऊ शकत नाही. एका बाईला नथ पाठवली मालकाने आणि कोणीच विचारलं नाही. पाण्याची अडचण होती, पाठपासून बाया पाणी हापशीत होत्या.
ही सगळ्याच्या अगोदर गेली तिथं पाणी हापसायला. तिची घागर भरली तरी पाणी हापसीतच होती. बाकीच्या बाया यायच्या, तिची कळशी अशी बाजूला सारायच्या, उचलून घेऊन जायच्या पाणी, तरी तिला कोणी विचारित नव्हतं. एक म्हातारी अतिशय हुशार होती. म्हातारी म्हणली सकाळ पहाटपासून पाणी हापसायला लागलेली, का बरं इथं थांबलेली आहे? मग म्हातारीच्या ध्यानात आलं की केंद्रबिंदू इथं भूकंपाचा आहे का नाही. म्हातारी हुशारच होती. अशा कित्येक सुना तिने वागवलेल्या होत्या. ती म्हणली सुनबाई, म्हणले काय? अहो म्हणले आज सकाळपासून तुम्ही पाणी हापसून द्यायला लागलात, कारण काय? ते नाही म्हणले पाण्याचं दुर्भिक्ष आहे, म्हाताऱ्या बाया पाण्याला येतात म्हणून मी हापसून देते. बरं बरं. नाकामध्ये मोती चमकायला लागलाय म्हणले, नथ आणली काय? हो म्हणले. कोणी आणली? अहो म्हणले तुमच्याच मुलाने आली, मुंबईहून पाठवलेली. वा वा, कारण माझ्या मालकासारखा मालक जगाच्या पाठीवर कुणाचाही नाही, मला नथ पाठवलेली आहे. मला सांगा, नथ कुणी आणली म्हणल्याबरोबर तिला आनंद झाला, आणि जर विचारलं नसतं तर स्वामी महाराज म्हणायचे, महिलेने जर तिला विचारलं नसतं तर तिने बसलेल्या कुत्रीच्या शेपटावर पाय दिला असता, आणि तिने काय केल्यानंतर ती म्हणली असती, अगं माझ्या मालकाने नथ आणलेली म्हणून. ध्यानात ठेवा, नथ आणलेली आहे, आनंद झाला. तो आनंद दुसऱ्याने विचारण्यात आनंद होत असतो. ज्ञानोबराय म्हणतात, मला कुणी विचारायला तयार नाही की तुम्हाला देवाची प्राप्ती झाली. नाही जर देवाची प्राप्ती झालेली सांगितली, अंतःकरणात राहत नाही. ज्ञानोबराय ज्ञानी होते, ते आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणीशी संवाद करायला लागलेले. बुद्धिरूपी मैत्रिणीला सांगितलं, हे साजनी, माझ्या जीवनामध्ये मला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. साजनीने प्रश्न विचारला, तो भगवान परमात्मा तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला, पण कोणता भगवान परमात्मा आहे? त्यावेळेला त्या ज्ञानोबरायांनी उत्तर दिलं, योग्याला दुर्लभ असलेला तो भगवान. योगिया दुर्लभ तो म्या, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, योगिया दुर्लभ तो म्या, योगिया दुर्लभ तो म्या, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, योगिया दुर्लभ तो म्या, योगिया दुर्लभ तो म्या, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, योगिया दुर्लभ तो म्या, योगिया दुर्लभ तो म्या, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, योगिया दुर्लभ तो म्या. पाहता पाहता मला पुरे धनी, पाहता पाहता मना न पुरे धनी, देखिला 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 मना देवाचा देव, देखिला देखिला पाहता पाहता मला न पुरे धनी, पाहता पाहता न पुरे धनी, देखिला देखिला बाये, देखिला देखिला बाये देवाचा है वो, देखिला देखिला बाये. योगिया दुर्लभ तुम्हें देखिला साजनी, पाहता पाहता मला न पुरे धनी, योगिया दुर्लभ तो देखिला साजनी, पाहता पाहता मदन पुरे साजनीने प्रश्न विचारला, देव कोणता पाहिला? ज्ञानोबराय उत्तर देतात, योग्याला दुर्लभ असलेला देव मी पाहिला. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी. साजनी, योग्याला जो कठीण आहे, दुर्लभ जो आहे, तो माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालेला आहे. मुळामध्ये योग म्हणजे काय? युजती हा धातू आहे, त्याच्यामध्ये युजतीपासून योगी शब्द तयार झालेला आहे. युजती म्हणजे जोडणे. जीवाचं शिवाशी ऐक्य ज्या साधनेद्वारे केलं जातं त्याला योग साधना असं म्हणतात, आणि याला अष्टांग योग असं म्हटलेलं आहे. त्याला 8 अंग आहेत: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग निर्विकल्प समाधी. पण योग साधना करायची म्हटल्यानंतर आपण कीर्तनाला बसल्यासारखं बसून चालतं का?
ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय वाचा, त्याच्यामध्ये सगळी प्रक्रिया आलेली आहे. योग साधना देवाच्या प्राप्तीसाठी नाही केली तरी चालेल, पण आपलं आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी योग साधना करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट. ज्ञानोबा म्हणतात, उंच गेलेली झाडं असली पाहिजे, निर्मळ वाहणारे पाण्याचे झरे असले पाहिजेत. त्या ठिकाणी योग्याने योग साधना करण्यासाठी बसायचं. अधिष्ठान असावं लागतं. जे तर निगुड मठ व्हावा का शिवालय, एखादं शिवाचं मंदिर असलं पाहिजे किंवा मठ असला पाहिजे. बरं, त्या ठिकाणी कोण असावं लागतं? पशु पक्षी कोणते असावे लागतात? प्राणी कोणते असावे लागतात? लांडगा चालत नाही, सिंह चालत नाही, वाघ चालत नाही. अधूनमधून जर हरिण आलं तर ज्ञानोबा म्हणतात नाही कोण म्हणते. बरं, घुबड चालत नाही, गिधाड चालत नाही, कावळा चालत नाही, कोकिळा जर अधूनमधून आली तर कोण नाही म्हणते. बरं, त्या योग्याला ज्या ठिकाणी साधना करायची, सूर्याची किरण त्या योग्याच्या अंगावर पडली पाहिजे, झाडाच्या पानाच्या सावलीतून, आणि मग बसायचं त्या ठिकाणी योग साधना करण्यासाठी. बसल्यानंतर ते काय आसन घालावं लागतं. ते आसन कसं असावं लागतं? गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, नाती उचितम नाचे नीचम चलाजीन पुरुषोत्तरम. अति उंच आसन नसावं, अति खुज नसावं. जमिनीवर जर बसले तर भूमिदोष लागतात. हे वास्तुशांती वगैरे आपल्याला करावं लागते ना. त्याचं कारण आहे, कुठंतरी नदीमध्ये एखादं प्रेत जर जाळलेलं असलं, ती वाळू असते ना, ती आपल्या इकडे येते. कुठं? बांधकामाला. त्याच्यानंतर लोखंड कुठलं तरी येतं, खडी कुठून येते, आणि मग दूषित जर झालेली असेल तर वास्तुशांतीच्या माध्यमातून काय होतं, ते व्यवस्थित होतं. वास्तुशांती वगैरे करावं लागते असं म्हणतात. तसं योग साधना करायला बसायचं म्हटल्यावर जमिनीवर बसून चालत नाही, भूमिदोष लागतात. जमिनीवर गवताच्या काड्या टाकायच्या, त्याच्यावरती हरणाचं कातडं टाकायचं, त्याच्यावरती धुतलेल्या वस्त्राची घडी करून बसायचं, आणि 3 बंद द्यायचे. पद्मासन घालायचं. मूळ बंद, जालिंदर बंद आणि ओडियना बंद, 3 बंद दिले. प्राणापान वायूचा निरोध केला. प्राणापान वायूचा निरोध झाल्यानंतर शरीरामध्ये प्राणायाम करत असताना पूरक कुंभ क्रियेचे कसे 3 प्रकार सांगितलेले आहेत. डाव्या नाकपुडीने श्वास घेणे ही पूरक आहे. घेतलेला श्वास कोंडून ठेवणे कुंभक, आणि उजव्या नाकपुडीने सोडणे रेचक आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक सगर्भ प्राणायाम आणि दुसरा अगर्भ प्राणायाम आहे. प्राणायाम का करायचे त्याचं कारण आहे, कुंडलिनी शक्ती बिंबीच्या जवळ आहे. शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. त्याच्यापैकी 24 नाड्या महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. इडा, पिंगला, सुषमा, हस्ती, गांधारी, जीवा, कुशा, अशमकुशा, यशस्वी, कद्रू, शंकिनी वगैरे. त्याच्यामध्ये असं म्हणतात की सगळ्या नाड्या तुटल्या तरी 24 नाड्या राहाव्यात, आणि 24 मधून फक्त 3च जरी राहिल्या तरी मनुष्य मरत नाही म्हणतात. इडा, पिंगला आणि सुषुम्ना. इडा नाडी शरीराच्या डाव्या बाजूला वाहते, सरळ वाहते. पिंगला उजव्या बाजूला वाहते, आणि सुषुम्ना नाडी जी आहे ते तालूचं भेदन करून ते ब्रह्मरंध्रापर्यंत गेलेली आहे. बिंबीच्या जवळ 3.5 विडे घालून एक कुंडली शक्ती बसलेली आहे. त्याचं वर्णन ज्ञानोबा करतात ज्ञानेश्वरीमध्ये. नागिनीचे पिले कुंकुमी जैसे नाहले. नागाचं पिल्लू कुंकात बुडवून बाहेर काढल्यानंतर जेवढं लाल आहे तेवढी ती कुंडली शक्ती लाल आहे, आणि ती अशी हटकुरी आहे. सुषुम्ना नाडीच्या तोंडावर तोंड ठेवून झोपलेली आहे. अधोमुख सरपिली निदिली असे ज्ञानोबाचं मत आहे. आणि जोपर्यंत प्राणापान वायूचा निरोध होत नाही, वीज तयार होत नाही शरीरामध्ये, आणि ती त्या कुंडली शक्तीला जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत कुंडली शक्ती जागृत होऊ शकत नाही. मग प्राणापान वायूचा निरोध झाल्याबरोबर ते एकमेकाला घासले जातात. बाहेर निघायला जागा नसते. वीज तयार होते, कुंडली शक्ती लागते. कुंडली शक्ती काय करते? वेडा सोडते. साप जसा वेडा घालून बसलेला असतो तसं ती वेडा सोडते आणि योग्याच्या शरीरामध्ये जाते. योग्याच्या शरीरात रक्त मांस वगैरे काय जेवढं असं ते खाऊन खडखडीत उन्हाळा करते कुंडली शक्ती. शरीरामध्ये षडचक्र सांगितलेले आहेत. मूलाधार चक्र स्वादिष्टान आहे, मणिपूर आहे, अनहत, विशुद्ध, शुद्ध, आज्ञाचक्राने सहस्र चक्र मस्तकामध्ये. प्राणाचा प्रवेश त्या सुषुम्ना नाडीमध्ये होतो. क्रमाक्रमाने एका चक्राचं भेदन होतं. मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपूर चक्र, अनहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा सहस्र चक्र मस्तकामध्ये. कुंडली शक्ती पाठीमागच्या मेरुदंडातून तुम्हाला सांगतो, दोन्ही भुवयाच्या मध्यभागी अमृतकुपी आहे. त्या अमृतकुपीजवळ येते. तिला वाटतं खायला काहीतरी मिळेल. अमृतकुपीला धक्का मारते. धक्का लागल्यानंतर योग्याचा जठराग्नी एवढा प्रदीप्त झालेला असतो, ते अमृत जठरात पडतं, पण ते काय होतं? जळून भस्म होतं. त्याच्यासाठी खेचरी मुद्रा लावता आली पाहिजे. मुद्रेचे 10 प्रकार सांगितलेले आहेत. खेचरी, भूचरी, चाचरी, षण्मुखी, महामुद्रा, महाबंद, वज्रोली, विपरीत करणे आणि शक्ती चालना.
त्याच्यामध्ये खेचरी मुद्रा लावावं लागते. पहिलं मेरो चाची करी पहिलं मेरो चाची करी एक योगी निराकारी हा मुद्रा लावोनी खेचरी प्राणायामी बसला तेने तांडीली माया हातेने तांडीली माया पहिला मेरो चाची करी एक योगी निराकारी हा मुद्रा लावोनी खेचरी प्राणायामी बैसला पहिला मेरो चाची करी मुद्रा योगी निराकारी मुद्रा लावोनी खेचरी प्राणायामी पहिले मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला. पाठीमागचा कणा जो आहे त्याला मेरुदंड म्हटलेलं आहे आणि हे शिर आहे की नाही. मग कुंडली शक्ती दोन्ही भोवयाच्या मध्यभागी येते. त्या कुपीला अमृत कुपीला धक्का मारते. अमृत जठराग्नीमध्ये पडतं, जळून भस्म होतं. त्याच्यासाठी खेचरी मुद्रा लावावं लागते. खेचरी मुद्रा लावायची का तुला? जर कोणाला खेचरी मुद्रा लावायची असते तर त्याची प्रक्रिया सांगतो. आपल्याला सगळ्याला निद्रा माहिती आहे पण मुद्रा माहिती कीर्तनात आलं तरी निद्रा आहे का नाही. पण मुद्रा जर लावायची म्हटलं ना का हो? विठ्ठल भगवंत खाली बसले आता आहे का नाही. आपण म्हणतो उभा कसा राहिला आता म्हणावं लागल हरी कसा बैसला. म्हणलं असं त्यांचं निद्रा मुद्रा चाललंय आपलं, घ्या बसून. असू द्या. तर भगवान आपलं निद्रा खेचरी मुद्रा लावावं लागते. त्याच्या 10 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये खेचरी मुद्रा लावता आली पाहिजे. आणि खेचरी मुद्रा लावित असताना 2 प्रकार, एक छेदन सांगितलं आणि दुसरं दोहन सांगितलं. छेदन म्हणजे आ केल्यानंतर खाली टाळूला चिकटलेली जीभ 6 महिने ब्लेडने थोडी थोडी कापायची, हे छेदन. आणि दोहन म्हणजे बाहेर ओढायची. आणि ओढल्यानंतर इथपर्यंत आली पाहिजे, इतकी लांबली पाहिजे. आपली तर नाकाला बी लागत नाही का नाही. एवढा गॅप भरून काढायचा. 6 महिन्यामध्ये ती कायशी ओढून ओढून लांबली जाते. का लांबवायची त्याचं कारण आहे, आ केल्यानंतर पडजीभ आहे, कपाळ छिद्र, तिथून ती जीभ वरती लावायची, इथपर्यंत जीभ आली पाहिजे आतून. कुंडली शक्तीला धक्का लागतो. ते अमृत जठरा त्या योग्याच्या जिभेवर पडतं आणि ते सगळं जिभेवरचं अमृत योग्याच्या जठराग्नीमध्ये जातं आणि त्या योग्याचा ध्येय दिव्य बनतो. ज्ञानोबा त्या योग्याचं वर्णन करतात. स्वर्गीचा आलूच ऐके समुद्रा पहिलीकडील देखे मनोगत ओळखी मुंगीची. बाहेरच्या अन्न पाण्याची त्या योग्याला गरज नाही खेचरी मुद्रा लावल्यानंतर. त्याला तुम्हाला सांगतो, प्रवास करायचा असेल तर वाहनाची आवश्यकता नाही. इथून मुंबई म्हणलं की त्याला मुंबईला जाता येतं. अंधारातून चालला तर प्रकाश बाहेर पडतो त्याच्या शरीरातून. सगळ्या काही गोष्टी त्याच्या जीवनात प्राप्त होतात. आणि मुंगी जर रस्त्याने चालली तर ज्ञानोबा म्हणतात, मी म्हणत नाही, मनोगत ओळखी मुंगीची आहे. मुंगीच्या मनात काय हे सुद्धा ओळखता येतं त्या योग्याला. आणि म्हणून योगभ्रष्ट पुरुष जे असतात ना, त्यांना मागचं सगळं आठवतं. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, त्यांचं चरित्र वाचा, त्याच्यामध्ये आलेलं आहे. जोग महाराजांना विचारलं, जोग महाराज तुम्ही मागच्या जन्मात कोण होतात? त्यावेळेला त्यांनी चरित्रात लिहिलेलं आहे की मी मागच्या जन्मामध्ये ज्ञानोबारांच्या पालखीचा खांदेकरी अर्थात भुई होतो म्हणले बरं का. पालखी वागवणारा कोण होतो? भुई होतो. कारण योगभ्रष्ट पुरुषाची लक्षणं आहेत ते. पाठीमागचं त्यांना कळतं सगळं काही. 7-12 सगळा माहिती असतो पाठीमागचा. आणि म्हणून योगी जे असतात ना, त्यांना सगळं काही कळतं. मनोगत ओळखी मुंगीची, मुंगीचं मनोगत ओळखलं. पण इथं मला सांगायचं आहे, योग साधना करणाऱ्या माणसाला स्वर्गाचं ऐकायला येईल, समुद्राच्या पलीकडचं दिसेल, मुंगीच्या मनातलं ओळखता येईल. पण एवढी खडतर तपश्चर्या करूनही त्या योग्याच्या जीवनात भगवान परमात्म्याची प्राप्ती होईलच
हे मात्र सांगता येत नाही. आणि म्हणून ज्ञानोबाराने सांगितलं, साधनी माझ्या जीवनामध्ये योग्यांना दुर्लभ असलेला तो भगवान परमात्मा प्राप्त झालेला आहे. योगिया दुर्लभ तुम्या देखीला साधनी. मग साधनीने प्रश्न विचारला, तो भगवान परमात्मा तुमच्या जीवनात प्राप्त झाला, मग प्राप्त झाल्यानंतर तो पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? देखिला तो पाहिल्यानंतर काय झालं? पाहता पाहता मना न पुरे धनी. पाहता पाहता पुन्हा 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 तो मला काय वाटायला लागला? भाव वाटायला लागला. कालचं पोरग जर आज नाही दिसलं, कुठे गेले ड्रायव्हर साहेब? हे पोरग जर आज बघितलं बापू त्यांनी आणि उद्या नाही दिसलं तर लगेच बाहेरून कीर्तन आलं की बापू आमचं पोरग काय दिसन आज. अहो, कालचं पोरग आज दिसलं नाही तर माणसाला समाधान वाटत नाही. जगात सगळे देवाला प्रार्थना करतात की आम्हाला दर्शन द्या. ज्ञानोबाराला दर्शन झालं. साधनीने विचारलं, तो पाहिल्यावर काय वाटलं? ज्ञानोबाराने उत्तर दिलं, पुन्हा 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 तो भगवान परमात्मा पाहावा वाटायला लागला. आणि माझी इच्छा काय पूर्ण झाली नाही. पाहता पाहता मना न पुरे धनी. खादले ते खावे वाटे, भेटले भेटे आवडी. आणि अशा पद्धतीने तो भगवान परमात्मा मला पाहतच राहावं वाटायला लागलं. रामायणातला छोटासा प्रसंग आहे. रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी आणि मातो श्री सीता वनवासाला निघालेले आहेत. पहिलाच दिवस आहे. नावाडीने नावेचा दोर झाडाला बांधलेला आहे. नावेमध्ये बसलेला आहे आणि तो नावाडी भजन करायला लागलेला आहे. सीताराम राम राम 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 सीताराम राम सीताराम राम 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 राम सीताराम रामप्रभूने आवाज दिला, ए नावड्या जाना गंगा पार खडी हम तिने जने. आम्ही तिघ जण आहोत, पलीकडच्या काठावर जायचे. नावाडी ऐकत नाही. लक्ष्मणाला राग येतो, धनुष्याला बाण लावला. रामप्रभूने सांगितलं, अरे त्याच्याकडे आपलं काम आहे आणि त्याच्यावरच जर तू धनुष्य आणि बाण लावायला लागला तर अडचण निर्माण होईल. खरं सांगा, जर एखाद्या सावकाराकडून पैसे आणायला लागले तर त्याला असा पिस्तूल दाखवून पैसे मिळतात का? नाही नाही. स्वामी महाराज सांगायचे, एका सावकाराकडं एका मनुष्याने मुलगा पाठवला. जा म्हणले त्याच्याकडून पैसे घेऊन ये, माझं नाव सांग. गेला तो वाड्यात. गेल्याबरोबर सावकार म्हणजे कसे वाळून गेले असतात काय, हे ढिरीन बिरीन मस्त. त्याने असा मनुष्य कधीच बघितला नव्हता. कधी बघितला नसल्यामुळं तिथे गेला आणि तो हसायला लागला. काम राहिलं बाजूला, हसायला लागला. सावकाराने विचारलं, का हसायला लागला? ते म्हणले, नाही तुम्ही जर मेलात तर म्हणले ह्या दरवाज्यातून बाहेर कसं काढावं. झालं. 2 दणके दिले की लगेच टाकलं अंधाऱ्या खोली. म्हणले, जा तुझा भाऊ आला नाही, दुसऱ्या मुलाला पाठवलं. थोरला मुलगा होता. आल्यावर विचारलं, सावकार माझा भाऊ आला होता इथं पैसे मागायला. काय म्हणले? तुझा भाऊ आल्यानंतर माझ्याकडे पाहायला लागला, हसायला लागला. म्हणला, तुम्ही जर मेलात तर दरवाजा बारीक आहे, तुमचं शरीर मोठे, बाहेर कसं काढावं? ते म्हणले, ते निकळत आहे, त्याला काय कळतंय म्हणले. समजा तुम्ही तसे नाही जर दरवाजातून बाहेर निघले तर हातपाय तोडून बाहेर काढू म्हणले आपण, पुन्हा विधी करू. झालं, त्याला बी टाकलं मध्ये. बाप स्वतः आला. बापाने विचारलं, माझे 2 मुलं आले होते. ते म्हणले, काय त्याच्यापेक्षा मुलं नसते तर बरं झालं असं तुम्हाला. का? एक म्हणतंय की तुम्ही मेलात तर बाहेर कसं काढावं, दुसरं म्हणतंय हातपाय तोडून काढावा. ते म्हणले,
त्यांना काहीच कळत नाही, लेकर ती लेकर असतात. अहो म्हणले सावकार, तुम्हाला बाहेर काढायचा प्रश्नच येत नाही, हातपाय तोडायची बी गरज नाही. तुम्ही जर तसे बाहेर नाही निघले तर त्याच्यावरच रॉकेल टाकून तिथंच फिटून देऊ म्हणले तुम्हाला. असं म्हणल्यानंतर सावकार पैसे देतील का आपल्याला? नाही, खुशामत करावं लागते, विनंती करावी लागते. हां, आणि इथं तर नाव पाहिजे त्यांना, पलीकडच्या काठावर जायचं. लक्ष्मणाने धनुष्याला बाण लावलेला आहे. रामप्रभूंनी सांत्वन केलं. नावड्या काय म्हणणं आहे? ते म्हणले तुम्हाला पलीकडच्या काठावर नेतो, पण माझी इच्छा आहे तुमचे पाय धुवायचे. कारण अस्मिन दंडकारण्य वासिना, हा दंडकारण्यातून जात असताना दगड पडलेला होता. तुमच्या पायाचा स्पर्श झाल्यावर त्याची स्त्री झाली. पत्थर से लकडी तो बहुत नरम होती है. दगडापेक्षा लाकूड नरम आहे. दगडाची जर स्त्री होती तर लाकडाची होणार नाही का? ते म्हणले मग तुझी जर इच्छा आहे तर काय कर, पाय धू, नावेत बसव. देव म्हणायला लागले वेळ कमी आहे, उरक लवकर जायचे. पुन्हा बापूला बी कीर्तनाला जायचे. गेला घरी, गेली आनंद झाला सगळा. बायको बी रडायला लागली. म्हणली धातूचं भांडं नाही, भाकरी करायच्या काटोटी होत्या, त्याच काटोटी घेतली. आले सगळे, पाणी कटोटा भरली वावे. काटोटीत पाणी घेतलं, देवाला त्याच्यात उभा केलं. भाव विभोर होऊन काय झाली, पूजा केली. असा डोलायला लागला देव, आणि भक्त सुद्धा डुलतात. लक्ष्मणाने पुन्हा धनुष्याला बाण लावला. नावाड्या, ही काय पाय धुण्याची पद्धत आहे काय? देव जर पडला तर त्यांनी सांगितलं लक्ष्मणा तुझा विषय येत नाही. गावचा बळी आणि शेजे गावी गाढवं बळी म्हणते बरं का. गावामध्ये बळी असते, बाहेर गावी गेलो काही चालत नाही. तसं इथं माझं राज्य आहे म्हणलं, इथं माझ्या पद्धतीने होईल, तू बडबड करायची नाही. लक्ष्मणाने पुन्हा धनुष्याला बाण लावला. नावाड्याने सांगितलं तुझी कुमकुमे ना मार म्हणले. पहिला फायदा रघुकुलाच्या शूरपुरुषाकडून मरण, दुसरा फायदा पवित्र गंगेच्या काठावर मरण, तिसरा फायदा देवाच्या समोर मरण, चौथा फायदा मी मेल्यानंतर माझी बायका पोरं जर रडायला लागली तर आसूर पुसायचं काम देव करतील. पुन्हा माझ्या अंत्यविधीला तुम्हा दोघाला थांबावं लागेल, आणि आमच्या परिवाराला किंवा आमच्या भावकीला मी मेल्यानंतर सुतक पडन. मग 10 दिवस तुम्हाला पुढे कोणी नेणार नाही. लक्ष्मणाने धनुष्याला लावलेला बाण काढला. बोले मारणे लायक नाही, हे 10 दिन तर खडा रहना पडेगा. मारायच्या योग्य त्याचं नाही, 10 दिवस काय करावं लागेल, इथं थांबावं लागेल. पाय धुतले, असा झोपला तो वाळूमध्ये, आणि पाठीवर पाय देऊन मग नावेमध्ये बसवलं. नाव चालू झाली. पंढरपूरला आपण जर गेलो, गोपाळपूरला विष्णुपदावर जात असताना नावेत बसून जर गेलो, नावाड्याचं तोंड आपल्याकडं, आपलं तोंड नावाड्याकडे असतं. देवाचं सौंदर्य पाहिलं, मुख पाहिलं देवाचं त्या नावाड्याने, आणि डोळ्यातून पाणी आलं. देव म्हणले अरे उतरव ना खाली, मला जाऊ दे. त्यांनी सांगितलं आता देवा नाही का. त्याचं कारण आहे, तो नावाडे म्हणतो देवा तुझं श्रीमुख पाहिल्यानंतर पुन्हा 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 मला तूच पाहावं वाटतो. तसं ज्ञानोबारायला साजनीने विचारलं देव पाहिल्यावर काय वाटलं. ज्ञानोबाराय सांगतात पाहता पाहता मना पुन्हा पुन्हा त्या भगवान परमात्म्याला पाहण्याची माझी इच्छा झालेली आहे. बरं जो देव पाहिला हा देखिला माये देवाचा देवा
विठला संदेहान मध्ये तुझे पण देखिला देखिला माझ्या देवाचा देव विठ्ठला संदेहानी माझे तुझे पण विठ्ठला संदेहानी माझे तरी म्हणलं कुठे गेले काय की तुम्ही तुम्ही तर इकडे आहेत. मला वाटलं का डमी उमेदवार पाठवला इकडे. ज्ञानोबा राय सांगतात तो मी देव पाहिला देखिला देखिला माये देवाचा देव. सगळ्या देवाचा देव असलेला एकमेव भगवान परमात्मा तो मी पाहिला. आणि आता उशीर झाल्यामुळे एका प्रमाणात उत्तर येतो. बळीया माझा पंढरीराव जो या देवाचा आहे देव. सगळ्या देवाचा देव जर कोणता असेल तर विटीवरचा भगवान पांडुरंग परमात्मा तो मी पाहिला. आणि पाहिल्यानंतर माझ्या जीवनातला संशय नाहीसा झाला. माणसाच्या जीवनामध्ये संशय नसला पाहिजे. ज्ञानोबा राय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये संशयावनी थोर अनेक नाही पाप घोर हा विनाशाची वागूर प्राणी अशी. संशय नसला पाहिजे. आता बापू आणि बाबासाहेब महाराज दोघं बरोबर फिरतात आहे का नाही. उगत मी बापूपासून बाबासाहेब महाराजाला काय म्हणायचं बाबासाहेब महाराज इकडे येऊ आणि कानात आपलं काहीतरी बोलले सर करायचं. बापू म्हणतात लगेच काय म्हणले महाराज. म्हणजे एक विनोदाने उदाहरण सांगितलं. बाबासाहेब महाराज म्हणतात काही सुद्धा सांगितलं नाही. बरं असं आहे का असं सांगायचं नाही का आम्हाला. म्हणजे त्यांचं उदाहरण का दिलं. दोन मित्र असतील गायक असतील किंवा वादक असतील कीर्तनकाराने बोलून घेऊन जर कानात काही थोडं बोललं तर घोटाळा झाल्याशिवाय राहत नाही का. संशय येतो संशय. आणि मग संशयासारखं दुसरं पाप नाही. आणि जोपर्यंत संशय आपल्या जीवनामध्ये तोपर्यंत आपल्याला अडचण निर्माण होत असते. गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज उदाहरण सांगायचे. गावामध्ये मंदिर नसेल स्मशानभूमी नसेल पाण्यासाठी टाकी नसेल पण कुचरवाटा नाही असं गाव सापडणार नाही पाटोदा सोडून बरं का. ते म्हणतात का कशाला उगच. तर घरच्या भाकरी खायच्या लोकांना नावं ठेवायचं. कुचरवाट्यावर बसलेले एक मनुष्य सगळ्याला नावं ठेवायचं. घरचा गडगडणीय श्रीमंत लोकांना बोलायची हिंमत नाही. मी तिकडं पाटील साहेब म्हणून होते DYSP त्यांच्या गावाला तिकडं उजनीच्या जवळ उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गेलो. आणि कीर्तन करायला लागल्यानंतर ते हार घालायला अहो अख्खा पेताड माणूस आला माझ्याकडे बरं का. हा वास यायला लागला तोंडाचा. साहेब बी तिथंच होते. साहेबाला म्हणलं तुम्ही थांबा आता मी महाराजाला हार घालतो. आला. मला वाटायचं पेताड कुणीतरी म्हणावा त्याला की तू बाजूला हो म्हणून. हो एकाची बी टाप झाली नाही त्याला बाजूला हो म्हणायची. पुन्हा कीर्तन झाल्यानंतर मी विचारलं का हो म्हणलं तुम्ही असं का केलं. ते म्हणले महाराज कुठे त्या नालायकाच्या नादी लागा म्हणले. त्यांनी भांडणं काढले असते सप्तात मोडला असता म्हणजे. मग असं काही काही वेळेला सांभाळून घ्यावं लागतं. नावा ठेवायचा पण शेतकऱ्याकडे अशी गोल शिंगाची म्हैस होती तिला मुरा म्हैस म्हणायची. अशी शेतकऱ्यांनी सांभाळली होती तिच्याबद्दल त्याला आनंद वाटायचा. आणि मनात विचार करायचा की हे आपलं डोकं त्या म्हशीच्या शिंगात बसेल का मावेल का. 6 महिने त्यांनी विचार केला. एकीशी म्हैस जवळ आल्याबरोबर असं डोकं शिंगामध्ये घातलं. ती म्हैस आहे बरं आहे का नाही. ती पळाली नाही उधळली. आता खेड्यातलेत आपण पळणं वेगळं आणि उधळणं वेगळं. पळणं म्हणजे रस्त्याने सरळ पळणं आणि उधळणं म्हणजे वादडा 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 शेपूट असं वर करून फार गटारातून उधळली इकडे गेली तिकडे गेली टेकडावर गेली तिथून खाली आली. अहो त्याचं डोकं फुटलं अंगाचं साल्टं निघलं मोठ्याने बोंबलायला लागलं. फोन गेला गावामध्ये तुमच्या म्हशीच्या शिंगात अमक्या अमक्या डोकं घातलंय. ते म्हणले घालू द्या लेट दुसरीकडे कुठं बी डोकं लावतो ना म्हणले. सगळ्या अडचणी निर्माण करतो त्याच्यापेक्षा भोगू द्या त्याला. आता त्याचा प्रायश्चित. म्हैस जवळ आली तुम्हाला सांगतो मालकाने बोलवल्यावर. कुत्रा असेल कोणताही प्राणी असू द्या मालकाने जर त्याला जपलं तर मालकाला तो काय करतो जपतो. मठामध्ये एक कुत्रं पाळलं होतं आम्ही मोठे नाव होतं त्याचं. आणि एक दिवशी सपेपूरला कीर्तनाला गेलो श्रावण महिन्यात आमच्याच गावाला. मी फेटा बिटा बांधला आणि पाऊस यायला लागला म्हणून तसंच गाडीत बसलो आणि मठात उतरलो. मलाच मठात येऊ दे ना ते वास भुंकायचं मोठमोठे चवतळू जायचं. मला काय कळणंच का कारण मला ह्या फेट्यावर त्यांनी कधीच बघितलं नव्हतं बरं का कुत्र्याने. आणि ज्यावेळेला मी फेटा काढला आणि आवाज दिला मग लागलं गोंडा गोळायला. त्याला वाटलं आपलं चुकलं काय की. आणि तुम्हाला सांगतो 2 दिवस ते लांबच बसलं जवळच आलं नाही. कारण कुत्रं जर मिंद होतं कुत्रं मिंद होतं पण माणसं मिंदी होत नाहीत काही बोलतात. तर
सगळ्यांनी तुम्हाला सांगतो जवळ बोलवलं, डोकं काढलं, दवाखान्यामध्ये पाठवलं. त्याचा जीवाचा मित्र आला. थोडं 2 दिवसांनी सावध झालं. ते काय म्हणले, अरे डोकं काही चालवायचं ना? ते म्हणलं चालवलं ना. अरे म्हणले म्हशीच्या शिंगात डोकं घालीत असतात का? काही विचार वगैरे करायचा ना. त्यांनी सांगितलं उठलं आणि म्हशीच्या शिंगात डोकं घातलं असं नाही, 6 महिने विचार करीत होतो, मातं का नाही, मातं का नाही. ते म्हणलं काय विचार केला? पंचदशी ग्रंथ वाच, त्याच्यामध्ये काय विचार केला पाहिजे. विद्यारण्य स्वामी सांगतात सदा विचारे तस्मात जगत जीव परात्मनः, जीव भाव जगत भाव बाधी स्वात्मैव शिष्यते. जगताचा, जीवाचा, परमात्म्याचा सगळ्याचा विचार केला पाहिजे. तू म्हशीच्या शिंगात डोकं मावतो का नाही विचार केला? ते मला जास्त शानपणा शिकू नको मला. एकदाचं माझं डोकं फुटलं तर फुटो, पण संशय मिटो. माझा संशय काय झाला? मिटला. यालाच म्हणतात फिटला संदेह निमाले. मी वेगळा आणि भगवान परमात्मा वेगळा असं ज्ञानोबा म्हणतात माझ्या जीवनामध्ये वाटत होतं. पण श्लोकार्धीन प्रोक्षामी यदुक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्मसत्यम जगन्मित्या जीव ब्रह्म योना परा. जीव आणि ब्रह्म वेगळं नाही. अद्वैत स्थिती माझ्या जीवनामध्ये झाली म्हणून माझ्या जीवनातला संशय काय झाला? नाहीसा झाला. फिटला संदेह निमाले. ज्ञानोबाने विचारलं, माऊली तुम्ही जो देव पाहिला, जनाबाईने पाहिला का, मीराबाईने, मुक्ताबाईने, सावता महाराजांनी, गुरुबाकाकांनी, सगळ्यांनी कोणी पाहिलेला देव पाहिला? प्रत्येकाचा देव वेगळा आहे. अर्जुनाचा देव कोणता आहे? किरीटिनम गदिरम चक्रस्थ. जनाबाईचा देव आहे धरिला पंढरीचा चोर गळा बांधून यादोर. मीराबाईचा देव आहे मीराके प्रभू गिरिधर नागर. तुकाराम महाराजांचा देव आहे, आता उभा राहिला होता तो आपला देव, सुंदर ते ध्यान विटेवरी करकटावरी ठेवून या. कबीर महाराजांचा देव आहे रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. वेगवेगळ्या संतांची वेगवेगळी देव आहे. मग कोणाचा देव पाहिला? ज्ञानोबा राय म्हणले सगळ्यांनी पाहिला तर पाहिलेला देव तुम्ही पाहिलाच पाहिला, पण अनंत रूपाने अनंत वेश नटले. अनंत रूपे अनंत वेश देखील म्या त्याशी. 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 बाप रखुमा देव रखून बात करीसी. बाप रखुमा देव रखून बात करीसी. देखिला देखिला माय देव. देखिला देखिला माय देव. बाप रखुमा रखून पांडली कैसी. बाप रखुमा रखून पांडली कैसी. देखिला देखिला माय देवाचा देव. देखिला देखिला माय देवाचा देव. विठ्ठला संदेह निमाले तुझे पाना. विठ्ठला संदेह विठ्ठला संदेह निमाले तुझे पाना. विठ्ठला संदेह निमाले तुझे पाना. विठ्ठला संदेह निमाले तुझे पाना. विठ्ठला संदेह निमाले तुझे पना. विठ्ठला संदेह निमाले तुझे पना. विठ्ठला संदेह निमाले तुझे पन. निमाले तुझे ही चरणन की निकसी सुरसरी. शंकरी जटा समायो
जटा शंकरी नाम परियो है जटा शंकरी नाम परियो है त्रिभुवन तारण आई भज मन राम चरण सुखदाई भज मन राम चरण जोग विठ्ठला सत्य हनुमाने तुझे पादा देखिला अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलं तो अनंत रूपाने नटलेला अनंत वेशाने नटलेला पाहिला. आणि असं कोण म्हणते? ज्ञानोबराय सांगतात बाप रुक्मादेव अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी बाप रुक्मादेव कोण म्हणून देखिला देखिला माये देवाचा देव फिटला संदेह निमाले तुझे पण. अभंगाचा भावार्थ संपलेला आहे. अर्ध्या मिनिटामध्ये शंका निर्माण करतो, अर्ध्याच मिनिटात तिचं समाधान करतो. आतापर्यंत ज्ञानोबराय म्हणले देव पाहिला, देव पाहिला पाहिला. मग देव या चर्मचक्षुने पाहिला का दिव्य दृष्टीने पाहिला? दिव्य दृष्टीशिवाय देव पाहता येत नाही. चर्मचक्षुने पाहिला म्हणजे तर सगळ्याला देव दिसायला पाहिजे होता. कारण अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आणि त्याच वेळेला देव दिसला. दिव्यम ददामी ते चक्षु पश्चिमे योगमेश्वरम. कारण दिव्य दृष्टी दोघाला मिळाली, एक तर अर्जुनाला आणि दुसरी संजयाला मिळाली. आणि ज्ञानोबारायांना कुठं दिव्य दृष्टी मिळालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि ज्ञानोबाराय तर म्हणतात देव पाहिला. बरं पाहिलं म्हणावं तर ज्ञानोबाराय खोटं बोलतात का? ज्ञानोबाराय संत आहेत, खोटं बोलणारे नाहीत. मग देव पाहिला कसा आणि कोणत्या साधनेने पाहिला? ज्ञानोबाराय सांगतात माझ्यासाठी माझ्या सद्गुरूने अंजन तयार करून आणलं. कृष्णांजन एक वेळा डोळा घालीत आढळ कृष्णांजन एक वेळा डोळा घालीत हाती मीरा दुःख गेले विठले रातीने पडळ मीरा दुःख गेले हा श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला श्री गुरु निवृत्ती राय मार्ग दाविला बाबा रुक्मादेवी वारो विठ्ठल दिनाता दयाळ बाबा रुक्मादेवी वारो विठ्ठल दिनाता दयाळ धर्मदा गोस दैवाचा देवा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे धर्मदा गोस दैवाचा देवा परोपकारी आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे. माझ्या सद्गुरूने माझ्यासाठी अंजन तयार करून आणलं. अंजन माहिती का? अंजन काजळ माहिती का? हा, काजळासारखा प्रकार असतो अंजनाचा. आणि ज्यांना ज्यांना कुणाला अंजन तयार करायचंय त्यांना मी प्रक्रिया सांगतो, करून टाका. आदरणीय परमपूज्य हरिभक्तीपरायण गुरुजी संदीपान महाराज हाशेगावकर त्यांनी एकदा सांगितलं होतं अंजन तयार कसं करायचं. अमावस्याच्या दिवशी रात्री 12 वाजता आकाशातली घार मारायची बरं का. अमावस्याच्या दिवशी रात्री 12 वाजता आकाशातली घार मारायची. घार मारल्यानंतर तिच्या मांसात दिवा लावायचा. आणि मांसात दिवा लावल्यानंतर वर आलेली काजळी कुठं घ्यायची? वाटीत घ्यायची. त्याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून एकत्रित मिसळायचे. आणि मग ते जे तयार झालेलं अंजन आहे ते डोळ्यात घालायचं. डोळ्यात घालायचं, पण कुणाच्या डोळ्यात घालायचं? ज्ञानोबाराय विचारा, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोबाराय सांगतात सदैवानी पायाळा वरी दिव्य अंजन लेले डोळा तो देखील अवलीला पाताळ धने. पायाळू जी माणसं आहेत त्याच्या डोळ्यामध्ये ते अंजन जर घातलं त्याला पाणी दिसतं, जमिनीतलं द्रव्याचे साठे दिसतात, सगळं काही प्राप्त होतं. पण कुणाच्या? पायाळू माणसाच्या. आपण सगळे डोकाळूच आहेत तर आपल्याला उपयोगाचं होणार नाही. पायाळू माणसासाठी सांगितलं. मामासाहेब दांडेकर मामा म्हणायचे मला सोनं बनवायची किमया येते. लोक म्हणले सांगा आम्हाला. ते म्हणले माळावर जायचं, विजेचा कडकडाट झाल्याबरोबर वीज अशी चमकली की खाली वाकायचं आणि दगड घ्यायचा आणि 7 वेळेला त्या उपरण्यात सोडायचा बांधायचा. कधी पण विजेचा प्रकाश येतोपर्यंत सोन्याचा झाल्याशिवाय राहणार नाही.
आता वातावरण आहे, कुणाला जर बघायचं असलं तर बघा उद्यापासून प्रयत्न करून. आणि जर झाला सोन्याचा तर इथं विठ्ठलगडावर आणून द्या, म्हणजे वारकऱ्याच्या सुविधा उपलब्ध झाल्याशिवाय राहणार नाहीत. तर असो, अशा पद्धतीने याला मिळवणी म्हणतात. भगवान परमात्मा प्राप्त झाला, सद्गुरूने उपदेश केला, अंजन डोळ्यात घातलं आणि योग्याला दुर्लभ असलेला तो भगवान परमात्मा माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. पण योगी या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, पाहता पाहता मना न पुरे धनी, देखिला देखिला माये देवाचा देव, विठला संदेह निमाले तुझे पण विठोबा रघुमाई, दुर्लभ तो म्या देखिला साधनी, पाहता पाहता मना न पुरे धनी, देखिला देखिला माये देवाचा देव, विठला संदेहनी माने तुझे पण. वारकरी संप्रदायातला मृदंग जर कोणी आणला असेल, मृदंगामध्ये बरं का व्यवस्थित संप्रदायामध्ये जर आणला असेल तर तो बंकट स्वामी महाराजांनी आणलेला बरं का. वारकरी चाली जर कोणी आणलेले असतात परमार्थामध्ये चांगल्या पद्धतीने त्या बंकट स्वामी महाराजांनी आणले. ज्ञानेश्वरीचा पहिला अर्थ जर कोणी लिहिला असेल तर तो गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराजांनी लिहिलेला. आळंदी या ठिकाणी 1917 साली बहुजन समाजाच्या मनुष्याला कीर्तनाची पद्धत कशी आणि ते कीर्तन कसं करावं याचं मार्गदर्शन जर कोणी दिलं असेल तर स्वानंद सुखदेव सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची त्यांनी दिलं. त्याच्यानंतर काकडा कसा म्हणावा याचं मार्गदर्शन सगळं बंकट स्वामी महाराजांनी. आणि म्हणून तर बंकट स्वामी महाराजांचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये भगवान बाबा हे बंकट स्वामी महाराजांचे शिष्य वामन भाऊ महाराज, श्रीकृष्णदास लोहिया महाराज, पद्मश्री शंकर बापू आपेगावकर, बाबुराव डोरे गुरुजी, माधव महाराज सुकाळे गुरुजी, रामकृष्ण भाऊ इडशीकर, भगवान भाऊ इडशीकर, माऊलीदादांचे वडील भीमाशंकर महाराज आणि माऊलीदादा सुदामबाबांच्या सहवासामध्ये नारायण महाराज गोंधळी, स्वामी महाराज म्हणतात का नारायण महाराज गोंधळी भजन म्हणतात याची माहिती मात्र कोणाला कळत नसो. सारखा आवाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशिष्य परंपरा आणि प्रभाव जी दिसते ही देण जर कोणाची असेल तर ती बंकट स्वामी महाराजांची आहे. आणि म्हणून आज बहुजन समाजाचा कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये कीर्तन करतो त्याचं श्रेय सगळं जर असेल तर ते स्वामी महाराजाला आहे. आमचे गुरु विठ्ठल महाराज घोले म्हणायचे त्यावेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये कीर्तन प्रवचन करायचे, विद्यार्थ्याला बरोबर न्यायचं. त्यावेळेला चालते बोलती वारकरी शिक्षण संस्था म्हणजे बंकट स्वामी महाराज होते बरं. आणि म्हणून ही सगळी मंडळी घडली. असो, आदरणीय परमपूज्य गुरुवर्य हरिभक्तीपरायण रणदेव बापू यांच्या माध्यमातून या विठ्ठलगडावरती भव्य दिव्य प्रमाणामध्ये सप्त्याचं आयोजन केलेले मला या ठिकाणी सेवेची संधी दिली. दोन वाहणारी गंगा जी आहे त्या गंगेमध्ये स्नान करण्याचं भाग्य माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं. आणि भविष्यकाळामध्ये सुद्धा आमची मैत्री, आमचं प्रेम आणि एकमेकाबद्दल असलेला स्नेह कायमस्वरूपी राहावा असं भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण करून देतो. बापूने सुंदर या ठिकाणी खर्च वगैरे केलेला आहे, मंदिर बांधलेलं आहे आणि कुणाचं काही घेत नाहीत. पण मला असं वाटतं बापू आता तुम्ही स्वतःला काहीच घेऊ नका. एवढं मोठं मंदिर बांधलं, एवढा मोठा सगळा व्याप, सगळे टाळकरी मंडळी, तुम्ही बाकी लोकांकडून काही घ्या नाही तर नका घेऊ, पण शासनाचा पैसा मात्र घेण्याशिवाय राहू नका. का त्याचं कारण आहे अवस्था बनवण्याचं काम तुम्ही आत्तापर्यंत केलं, पण इथं पाऊस पाणी जर आला असतं तर कीर्तन करता नसते आले. पण अवस्थेबरोबर व्यवस्थेची सुद्धा गरज आहे. आणि म्हणून इथं मोठा मंडप होणं गरजेचं आहे, भक्त निवास वगैरे होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी शासनाकडे तीर्थक्षेत्र विकासाचा पैसा आहे आणि तो पैसा आपलाच पैसा आपण जर वापरला अडचण पडणार नाही अशी आमची विनंती आहे. येथेच काय इति मेमती येथे चेशितता करू असं माझं मत आहे. मग तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा, कारण तुम्ही राम आहात आणि आम्ही लक्ष्मण आहेत. रामाने कारण रामाला लक्ष्मणाने आज्ञा करायची नसती, उलट त्यांची आज्ञा पाळायची असती. पण मनोगत व्यक्त केलं, कारण संधी जर आलेली असती ती दौडायचा प्रयत्न करू नका. असो, भविष्यकाळामध्ये या ठिकाणी चंद्र सूर्य असेपर्यंत तुम्हाला सांगतो असाच कार्यक्रम भव्य प्रमाणामध्ये चालत राहावा. आणि बापूला देखील वारकरी संप्रदायाच्या प्रसार आणि प्रचारासाठी भरपूर आयुष्य, आरोग्य
आणि ऐश्वर भरपूर भगवान परमात्म्याने द्यावं एवढी स्वामी महाराजांच्या भगवान पांडुरंग परमात्म्याची चरणी प्रार्थना करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. उठू नका कुणी. सर्व बंधू आणि भगिनींना वंदन करतो. आत्ताच आपण सर्वांनी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, महाराष्ट्रातील थोर विभूती, आदरणीय वंदनीय पूजनीय लक्ष्मण महाराज मेंगडे, बंकट स्वामी संस्थान निनगुर यांनी सरळ सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये आपल्याला ज्ञानदान केलेलं आहे. टाळ्याच्या गजरात महाराजांचं स्वागत करू. महाराज मोठ्या अंतकरणाचे आहेत. कुणालाही एवढ्या मोठ्या संस्थानावर जागा मिळत नसते. अनंत जन्माचं त्यांचं पुण्य असावं. त्यांना गादीवर बसवताना आम्हीसुद्धा हजर होतो. अनंत जन्मातली पुण्याही असल्याशिवाय बंकट स्वामी महाराजांच्या जागेवर बसता येणार नाही. त्यांचा अधिकार होता म्हणून ते तिथं बसले. आणि तसं पाहिलं तर महाराजांचा स्वभाव तसा निर्मळ आहे, विनोदी आहे. महाराज शरीराने मोठे आहेत जाधव सर, मनाने मोठे आहेत. काही माणसं शरीराने मोठे असतात, मनाने छोटे असतात. काही माणसं शरीराने छोटे असतात, मनाने मोठे असतात. महाराजाकडे जर पाहिलं तर महाराज शरीराने मोठे आहेत आणि मनाने मोठे आहेत. कुठल्याही माणसाबद्दल अंतकरणातून तोंड भरून बोलणार कार्य मोठं आहे. बंकट स्वामीचंच कार्य मोठं आहे, त्यांच्या मुखातून आपण ऐकलं. आणि दरवर्षी महाराज कुठं ना कुठं तीर्थक्षेत्रावर मोठा सप्ताह करतात. हरिद्वारला जाऊन सुद्धा त्यांनी हजारो माणसं नेले, तिथं मोठा सप्ताह केला. सद्बुद्धी आहे, तेही फार कष्ट घेतात. संस्थांच्या महाराजाला खूप ताण असतो. प्रत्येक गाव हक्क दाखवत असतं की महाराज आमच्याकडे तुम्ही आलंच पाहिजे, यायलाच पाहिजे. आम्ही तुमच्या आधिपत्याखाली गाव आहेत. आणि महाराजाचा एक विनोदी स्वभाव, बाळवाबा मला आठवलं म्हणून सांगतो. एकदा चाकरवाडीचे महादेव महाराज आणि लक्ष्मण बाबा एका ठिकाणी जेवायला बसले. बसल्यानंतर यांनी आता दोघे अल्प आहार जेवले, पटकन आपले जाऊन एका ठिकाणी बसले. आता ह्यांचे दोन्ही टाळकरी, ह्यांचं काय उरकाला. एकाला दात नव्हते आणि एक शरीराने धष्टपुष्ट होते. ते महाराज पोरायला लावायचे, म्हणायचे उरकलं की कसं बघा आपल्या टाळकरीचं. बाबा महादेव महाराजाला काय म्हणले, म्हणले तात्या आता आपल्याला थोडं थांबलेलंच बरं. म्हणले का, म्हणले एकाला गिळा ना आणि एकाला किती खावं ती कळा ना. असं मिश्किल विनोद, म्हणजे मार्मिक बोलणं. माझ्यावर खूप त्यांचं प्रेम आहे.
फार मोठ्या अंतकरणाने त्यांनी माझं कौतुक केलं. तुम्ही जेवढं माझं कौतुक केलं एवढा मी मोठा नाही महाराज, मी तुमच्यापेक्षा छोटा आहे. उलट आपल्यासारख्या महात्म्याचा विभूतीचा आम्हाला आशीर्वाद पाहिजे, त्याची गरज आहे. या ठिकाणी